ऑपरेशन सिंदूरबद्दल जगातल्या 35 देशांमध्ये भारतीय खासदारांचं शिष्टमंडळ जाणार आहे। त्यातल्या काही खासदारांना आज परराष्ट्र सचिवांनी ब्रीफ केलं। पहलगाम हल्ला कसा झाला त्याची जबाबदारी आधी TRFच्या अतिरेकी संघटनेने घेतली, मग आम्ही केलं नाही असं म्हणाले। हे त्या देशातील राज्यकर्त्यांना सांगा, त्यांना भारताची भूमिका पटवून द्या असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी खासदारांना सांगितलं। अधिक महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थी करा ही विनंती करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेकडे गेला, भारतानं अमेरिकेशी संपर्क साधला नाही हे देखील देशांना सांगा असं ब्रीफिंग खासदारांना देण्यात आलं। आजच्या बैठकीत सलमान खुर्शीद, श्रीकांत शिंदे, बासुरी स्वराज, राजीव राय, अभिषेक बॅनर्जी, द्रमुकचे खासदार कनिमोळी आणि आणखी काही खासदार उपस्थित होते। संसद भवनामध्ये ही बैठक पार पडली। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, काय नेमकी वैशिष्ट्य ठरली आजच्या या बैठकीची? जवळपास 1.5 तास या संसदीय शिष्टमंडळाची बैठक सुरू होती आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री या बैठकीला संबोधित करत होते। विशेषतः ज्या सर्व उपस्थित खासदारांनी काही प्रश्न विचारले त्यामध्ये प्रामुख्याने शस्त्रसंधी संदर्भातील भारताची नेमकी भूमिका काय होती याविषयीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यासोबतच पहिल्यांदा पाकिस्तानच्या कोणत्या दहशतवादी गटाने किंवा कोणत्या एका विशिष्ट दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली का, तर याविषयी सुद्धा स्पष्टता देण्यात आली। इतर सगळे घटनाक्रम सांगितल्यानंतर परराष्ट्र सचिवांनी हे स्पष्ट केले की अमेरिकेकडे भारत गेला नव्हता, तर अमेरिकेकडे पाकिस्तान गेला होता आणि पाकिस्तानने अमेरिकेला विनवणी केली की यामध्ये तुम्ही काहीतरी करून प्रयत्न करावेत तुमच्या बाजूने सुद्धा। आणि त्यानंतर मग पाकिस्तानकडून आलेल्या फोन कॉलने आणि त्यानंतर झालेल्या DGMOच्या चर्चेमध्ये लष्करी कारवाया थांबवण्याचे निर्णय घेण्यात आले। त्यामुळे भारत कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेकडे गेला नव्हता किंवा भारताने कोणताही त्रयस्थ मध्यस्थ थर्ड पार्टी मेडिएटर कोणताही या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानच्या मध्ये आणला नव्हता याची स्पष्टता परराष्ट्र सचिवांनी सर्व खासदारांना दिलेली आहे। त्यासोबतच रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारली आणि नंतर नाकारली। त्याचं कारण पाकिस्तान घाबरला होता ऑपरेशन सिंदूर नंतर आणि पाकिस्ताननी दबाव टाकल्यामुळे पाकिस्तान स्थित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतलेली जबाबदारी पुन्हा नाकारली आणि त्यानंतर या सगळ्या बाबतीत जे घटनाक्रम झाले, एकंदरीत भारताची भूमिका आणि त्या भूमिकेमध्ये 35 देशांमध्ये जाणाऱ्या या 7 वेगवेगळ्या शिष्टमंडळांमध्ये एकवाक्यता असावी याविषयीची खात्री आज करून घेण्यात आली आहे। सर्व खासदारांना याविषयीचं ब्रीफिंग करण्यात आलं आहे आणि भारताची भूमिका काय आहे ती सीजफायर संदर्भात असेल किंवा मग अमेरिकेच्या मध्यस्थते संदर्भात ती स्पष्ट करण्यात आली की अमेरिकेला मध्यस्थ म्हणून भारताने निमंत्रित केलं नव्हतं, पाकिस्तानने पाचारण केलं आणि पाकिस्तान त्यांच्याकडे गेला। पाकिस्तानच्या विनंतीवरून लष्करी कारवाया थांबवल्या गेल्यात आणि पाकिस्ताननी दबाव टाकल्यामुळे रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने U-टर्न घेतला आणि पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारून नंतर पुन्हा जबाबदारी नाकारली। याबाबतची स्पष्टता देण्यात आली आहे। सर्व खासदारांकडून अपेक्षा आहे की ते प्रत्येक देशामध्ये आपल्या देशाची भूमिका, भारताची भूमिका एकवाक्यतेने मांडतील। निश्चितपणे भारताची भूमिका काय असावी याचं ब्रीफिंग देण्यात आलं। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।